स्वामी समर्थांना लबाडी कधीच आवडली नाही आणि अशी भक्तही त्यांना कधीच आवडत नाहीत. गणपत आणि वंदना या नावाचं एक जोडपं असतं आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा दुधाच्या विक्रीवर चालायचा त्यांचा उदरनिर्वाह. त्यांच्याकडे सोनं, चांदी, रूपं या नावाच्या 3 म्हशी होत्या आणि त्यात चांदी नावाची म्हैस ही वांझ होती. वंदनाच्या डोळ्यात ही म्हैस कायमच खटकायची. एक रात्री चोर येऊन त्यांच्या 3 म्हशींना घेऊन गेला. चालून चालून चोर रस्त्यात थकवा आल्यामुळे म्हशींना एका ओसाड जागेत बांधून विसाव्यासाठी निघून जातात. इकडे गणपत स्वामींकडे येतो आणि म्हशी चोरीला गेल्या म्हणून सांगतो. जर म्हशी मिळाल्या तर तुम्हाला त्याच्यातली एक म्हैस देईन असं तो स्वामींना शब्द देतो. स्वामींनी त्याला जमिनीत म्हशी कुठे आहेत हे दाखवलं. त्यानंतर गणपती जाऊन तिथल्या म्हशी सोडून आणल्या आणि एक म्हैस स्वामींना द्यायचं ठरलं होतं त्याप्रमाणे तो स्वामींना वांझ म्हैस देतो. असं केल्यामुळे त्याला वाटलं की एका दगडात 2 पक्षी मारले गेले किंवा 2 शिकारी झाल्या. दुसऱ्या चांगल्या म्हशी मात्र आपल्याकडे ठेवून घेतल्या आणि बायकोच्या डोळ्यात खटकणारी म्हैस दिल्याने नवस पण फेडला जाईल म्हणून तो वांझ म्हैस देऊन येतो. गणपत आपल्या घरी इतर शिल्लक म्हशींचे दूध काढतो, पण काही केल्या एक थेंबसुद्धा दूध निघत नाही. त्याला कळून चुकतं की स्वामींच्या चरणी शरण येतो आणि म्हणतो की स्वामी, माझ्याकडून घडलेल्या प्रकाराबद्दल मला माफ करा. स्वामी मात्र पहिली त्याची हाजरी घेतात आणि मग त्याला प्रबोधन देतात. आणि म्हणूनच स्वामी म्हणतात की लबाडीचे परिणाम कधीच चांगले होत नाहीत. तेव्हा कधीही लबाडी करत जाऊ नका.